मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये अतिक्रमण कब्जा मिळण्याबाबतचा व मोजणीबाबतचा व्हिडिओ पाहिलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिक्रमण कब्जा मिळवण्याच्या दाव्यामध्ये मोजणीदार साक्षीसाठी येत नसेल तर त्याच्या केसवर काय परिणाम होतो, केवळ मोजणी नकाशा दाखल करणे पुरेसे आहे का, याबाबत माहिती घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। अतिक्रमण कधी सिद्ध होते, मोजणी नकाशाला निशाणी नंबर कधी दिले जातात, मोजणी नकाशाला निशाणी नंबर दिले म्हणजे नेमके काय होते, याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जेव्हा शेजारचा शेतकरी आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण करतो तेव्हा आपण आपल्या मिळकतीच्या शासकीय मोजणी करतो व त्या शासकीय मोजणीप्रमाणे शासकीय मोजणीचा नकाशा तयार होतो। त्या शासकीय मोजणीमध्ये लगतच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेले आहे असे दिसून येते। त्या अतिक्रमण किती आहे याबाबतचे तपशील मोजणीदार हे मोजणी नकाशामध्ये लिहितात। बाजूला अतिक्रमित क्षेत्राचा मालक कोण व त्यामध्ये कब्जा कोणाचा आहे हे टिपा व खुलासा त्या सदरमध्ये लिहिलेला असतो लिहितात। जेव्हा अशा प्रकारचे अतिक्रमण केलेले क्षेत्र आपण मागणी करून आपल्याला परत दिले जात नाही, त्यामुळे आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो। दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करीत असताना आपण आपल्या जमिनीचे सातबाऱ्याचे उतारे, ती जमीन आपली कशी आली याबाबतचे फेरफार उतारे, लगतच्या शेतकरी सातबाऱ्याचे उतारे व अतिक्रमण झालेले आहे हे दर्शवण्यासाठी शासकीय मोजणी झालेला नकाशा दाखल करतो। परंतु एवढी कागदपत्र दाखल करणे केवळ पुरेसे आहे का? मोजणीच्या नकाशाला महत्त्व किती आहे आणि केवळ मोजणीचा नकाशा न्यायालयामध्ये दाखल केला म्हणजे अतिक्रमण केलेले क्षेत्र परत मिळते का? या प्रश्नांचे उत्तर पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आपण वर सांगितल्याप्रमाणे सातबाऱ्याचे उतारे, मोजणी नकाशा व इतर कागदपत्रे दाखल करून दावा दाखल केला, स्वतःचा जबाब दिला, न्यायालयामध्ये दिला। परंतु मोजणीचा नकाशा सिद्ध करून घेण्यासाठी आपण मोजणीदारांना यांची साक्ष घेतली नाही तर मोजणीचा नकाशा हा न्यायालयामध्ये सिद्ध झाला असे कायद्याने मानले जात नाही। तो नकाशा सिद्ध होण्यासाठी मोजणीदार यांनी म्हणजे ज्यांनी मोजणी केली आहे त्यांनी स्वतः साक्षीसाठी न्यायालयामध्ये येणे व साक्ष देणे, तसेच विरोध पार्टीच्या वकिलांच्या प्रश्नांच्या उलट तपासामध्ये उत्तर देणे, थोडक्यात पुरावा देणे आवश्यक आहे, तरच तो नकाशा सिद्ध झाला असे म्हणता येते। जेव्हा अशा प्रकारच्या पुरावा मोजणीदार न्यायालयामध्ये येऊन देतात त्यांनी स्वतः केलेल्या मोजणीचे कागदपत्रे दाखले जातात, नकाशा दाखवला जातो, त्यांनी साक्षीसाठी येतात, त्यांच्या ऑफिसमधील मूळ कागदपत्रे घेऊन आलेले असतात। मोजणीदार साक्षीमध्ये दोन्ही कागदपत्रांची खात्री करतात, दोन्ही एकसारखे असल्याची स्वतःची सही असल्याचा मजकूर बरोबर असल्याची खात्री करून मोजणी नकाशा बरोबर असल्याचे सांगतात। त्यानंतर त्या मोजणी नकाशाला निशाणी नंबर दिला जातो। निशाणी नंबर हा दिवाणी न्याय दाव्यामध्ये व फौजदारी प्रकरणामध्ये यासाठी दिलेला असतो की निशाणी नंबर दिलेली कागदपत्रे ही पुराव्यामध्ये वाचली जातात। ज्यांना निशाणी नंबर दिलेला नाही ती कागदपत्रे पुराव्यामध्ये वाचली जात नाहीत आणि निशाणी नंबर तेव्हा दिला जातो जेव्हा ती कागदपत्रे कायदेशीररित्या संबंधित पक्षकारांनी सिद्ध केलेली असतात। उदाहरणार्थ सातबारा उतारा ची झेरॉक्स प्रत असेल तर त्या निशाणी नंबर दिला जात नाही। सही शिक्क्याची प्रत असलेला तरच त्याला निशाणी नंबर दिला जातो। खरेदी खत असेल तर ते प्रायव्हेट डॉक्युमेंट असल्यामुळे त्याला निशाणी नंबर दिला जात नाही। जेव्हा त्यावरील साक्षीदार न्यायालयामध्ये येऊन साक्ष देतात, मजकूर खरा व बरोबर असल्याचे मान्य करतात, त्यावेळी त्या खरेदी खत असणाऱ्या निशाणी नंबर दिला जातो। थोडक्यात काही कागदपत्रे सार्वजनिक कागदपत्रे असतात, त्यांना निशाणी नंबर दिला जाते, ती खरी आहेत असे मानले जाते व त्या कागदपत्रांच्या विसंगत पक्षकारांनी कोणता वेगळा पुरावा दिला तर त्याची कायदेशीर कमी होते। खरेदी खताच्या बाबतीमध्ये मात्र खरेदी खताचे सिद्ध करून घ्यावे लागते। मोजणी नकाशा हा सुद्धा सिद्ध करून घ्यावा लागतो
आपल्या पुढील प्रश्न असा होता की आपण केवळ सातबाराचे उतारे, मोजणी नकाशा व इतर कागदपत्रे दाखल केली आणि मोजणीदार यांची साक्ष न्यायालयामध्ये झाली नाही तर केस सिद्ध होते का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. मोजणी नकाशा दाखल करणे हे केवळ पुरेसे नसून मोजणीदार यांना साक्षीसाठी बोलावून त्यांच्याकडे तो खरा असल्याचा सिद्ध करून घेतल्यानंतरच तो मोजणी नकाशा सिद्ध झाला असे म्हणता येईल. त्यामुळे जेव्हा आपण मिळकतीची मोजणी करू त्याप्रमाणे मोजणी कार्यालयामध्ये नकाशा तयार होईल आणि मोजणी कार्यालयामधून आपण त्या नकाशाची प्रत घेण्यासाठी जाऊ त्यावेळी किंवा मोजणीदार मोजणीसाठी येतील त्यावेळी त्यांना विनंती करून त्यांचा मोबाईल नंबर व कायमचा रहिवासी पत्ता घ्यावा. कारण बऱ्याच वेळा असे होते की आपण मिळकतीची शासकीय मोजणी करतो, दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करतो, तो दावा सुनावणीसाठी येईपर्यंत काही वर्षाचा कालावधी जातो. त्या दरम्यान संबंधित मोजणीदार यांची बदली होते किंवा ते निवृत्त होतात आणि त्यानंतर आपल्याला त्यांचा पत्ता मिळावा नाही. त्यांना साक्षीसाठी बोलवण्यासाठी आपल्याला त्यांचा मोबाईल नंबरची आणि पत्त्याची शोधाशोध करावी लागते. त्यामध्ये आणखी जास्त वेळ जातो. त्यामुळे ही सरळ खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर योग्य ते पुरावे मान्य न्यायालयामध्ये दाखल केले, ते सिद्ध केले तरच निश्चित आपले अतिक्रमण क्षेत्र आपल्याला परत ताब्यात मिळू शकते. अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूबवर जाणून घेण्यासाठी आपण आमच्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.